गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण वातावरणाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उष्णतेनं नागरिक हैराण झाले आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात 30 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्यानं दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्यानं खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. 31 मार्च रोजीही राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामं नियोजित करावीत. सध्या रबी पिकांची काढणी सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मुंबईतील हवामान कसं असेल? दरम्यान मुंबईत तापमान 36 अंशावरच राहण्याची शक्यता आहे. दिवसभरा आकाश निरभ्र राहून दमट व उष्ण वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईसह उपनगरात शुक्रवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस असून किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाकडून उष्ण वातावरणासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारीही असेच हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवार गुरुवारी राज्यातील काही भागात तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान मराठवाड्यातील काही भागात पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. पुढील आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.